नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत झटपट बांगडा रस्सा। हे मी अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहोत। आता आपण याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत। चला तर मग। हे तीरफळ घेतलेले आहेत मी। हे कोकम घ्यायचं आहे। एक बारीक लांब चिरलेला कांदा घ्यायचा आहे। ओली कोथिंबीर, अद्रकचे तुकडे, लसूणचे 5-6 हे पाकळ्या घ्यायच्या आहेत व एक टमाटर घ्यायचा आहे व आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे। आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता याचं आपण मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घ्यायची आहे। फोडणीसाठी आपल्याला आता लागेल तेवढं तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी या 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे फोडणीसाठी। आता याच्यात वाटण घालून घ्यायचं आहे। याच्यात आता मी ते वाटण केलेलं ते घालून घेतलेलं आहे। ते आता व्यवस्थित परतून असं भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित मसाला सगळा व्यवस्थित आता हे मसाला भाजून झालेला आहे। याच्यात आपण आता मसाले घालून घेऊ। लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढं। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळद घालून घ्यायची आहे। धना पावडर घालून घ्यायची आहे। जिरा पावडर घ्यायची आहे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे। हे सगळं घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतून घ्यायचे आहे थोडं। हे मिक्सरमधलं मी मसाल्याचं पाणी ओतून घेत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी ओतून घ्यायचं आहे गरम। व्यवस्थित असं आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे घालून व उकळी काढून घ्यायची आहे। आता रश्श्याला उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपण आता बांगडे घालून घ्यायचे आहेत। आता सगळे बांगडे व्यवस्थित घालून घेतलेले आहेत। थोडं वेळाला आता कमी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। आता कमी गॅस करून याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हलवायचं नाही, हलवल्यामुळे ते बांगडे विरघळतात रश्श्यामध्ये। याच्यात आपण आता कोकम घालून घ्यायचं आहे आणि तीरफळ घालून घ्यायचे आहेत एक 4-5। व्यवस्थित असे बांगडे शिजलेले आहेत आता आणि बांगडा रस्सा बनून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।